नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा। आज आपण भाग 3 मधील युनिट क्रमांक 2 मधील भारतीय शेतीची उत्पादकता आणि शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे या घटकांचा अभ्यास करणार आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे स्वरूप हा घटक आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे की पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असे मानले जात असायचे की भारतीय शेतीची जी अल्प उत्पादकतेची कारणे आहे किंवा भारतीय शेतीची उत्पादकता जी आहे ती कमी का आहे, भारतीय शेतीची उत्पादकता म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। की उत्पादक म्हणजे उत्पादकता म्हणजे उत्पादन शक्ती दर हेक्टरी होणाऱ्या सरासरी उत्पादन प्रमाणावरती मोजली जाते। आता शेतीचं उत्पादकता याचा अर्थ असा होतो की शेतीची उत्पादन करण्याची क्षमता, ही क्षमता शेत जमिनीवरून काढता येते, तशीच ती शेतीत गुंतलेल्या श्रमिकांवरून सुद्धाही काढता येते। आता जमिनीवरून दर हेक्टरी सरासरी उत्पादन व्यक्त करता येऊ शकतं, तसेच श्रमिकांवरून प्रत्येक श्रमिकाचे सरासरी उत्पादन शोधून काढता येते। आता त्यामुळे भारतामध्ये शेत जमिनीची उत्पादकता इतर देशाच्या तुलनेमध्ये निश्चितच कमी आहे। आता तांदूळाच्या उत्पादनामध्ये भारताची उत्पादन क्षमता किंवा उत्पादकता दर हेक्टरी 1920 किलोग्रॅम आहे, परंतु जपानची उत्पादकता भारताच्या तुलनेत 3.5 पटीने अधिक आहे आणि अमेरिकेची 3 पट, चीनची 2.5 पट आहे। हेच कापसाच्या बाबतीमध्ये भारताची दर हेक्टरी उत्पादकता 80 किलोग्रॅम आहे, तर ऑस्ट्रेलियाची 6.5 तर रशियाची 4 पट आहे। भुईमुगाच्या बाबतीत सुद्धा चीन आणि अमेरिका येथील दर हेक्टर उत्पादन दुप्पट आहे। मग याचा अर्थ असा होतो की इतर देशाच्या तुलनेमध्ये भारताची कृषी उत्पादकता ही निश्चितच दर हेक्टरी उत्पादकता ही कमी आहे। मग ही शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं कोणती याचा शोध घेणं गरजेचं आहे। म्हणून आपण या ठिकाणी भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणं कोणती, कॉजेस ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी या घटकाचा अभ्यास करणार आहोत। पहिला कारण येतं की शेतीवरील लोकसंख्येचा दबाव। आता शेतीची उत्पादकता कमी राहण्यास शेतीवरील लोकसंख्येचा वाढता दबाव हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी जबाबदार धरला जातो। किती मोठ्या प्रमाणावर वाढत्या लोकसंख्येचा भार हा शेतजमिनीवर वाढला, शेतमजुरांवर वाढला। प्रत्येक वर्षी श्रमिकांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ होताना आपल्याला दिसते आणि त्यांना शेतीशिवाय दुसरा पर्याय नसतो, म्हणून शेती क्षेत्रामध्ये छुपी बेकारी निर्माण होते आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढताना दिसून येत नाही। म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीसारखं दुसरं पर्यायी साधन नाही। दुसरा पॉईंट येतो की सिंचन सुविधांचा अभाव, की भारतामध्ये लागवडयोग्य क्षेत्राच्या 1/3 शेत जमिनीचे क्षेत्र हे सिंचनाखाली आहे, तर 1/2 क्षेत्र हे शेतजमीन हे कोरडवाहू आहे आणि ती पूर्णपणे पावसाच्या पर्जन्यमानावर अवलंबून आहे आणि जिथे सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग केला जात नाही, त्यामुळे शेतीची उत्पादकता ही कमी असते। आणि भारतीय शेतीची म्हणजे सिंचनाची अवस्था अशी आहे की पावसाचं पाणी जर चांगल्या पद्धतीने झालं तर उत्पादन मोठ्या प्रमाणात येऊ शकते, पण पाऊसच पडला नाही तर उत्पादन कमी होते आणि पर्यायाने शेती व्यवसायाला फटका बसतो। तिसरा पॉईंट आहे की सावकारी पाशात अडकलेले शेतकरी, की भारतातील शेतकरी स्थानिक सावकारांकडून काय करतात, जास्त व्याजदराने कर्ज घेतात आणि त्या कर्जाचा उपयोग सामाजिक समारंभामध्ये म्हणजे अनुत्पादक कार्यांवर ते खर्च केला जातो आणि उत्पादक कार्यावर त्याचा परिणाम होत नाही। परिणामतः शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेती उत्पादनात आणि उत्पादकतेत सुधारणा होऊ शकत नाही। नंतर आहे बाजारांच्या सुविधेचा अभाव, की ग्रामीण भागात तयार झालेला शेतमाल हा शहरी भागामध्ये नेण्यासाठी वाहतुकीच्या सोयींचा अभाव असतो किंवा गोदामाच्या सोयी नसतात। शेतमाल काही शेतकरी स्वतःकडे शेतमाल ठेवून घेतात आणि अर्धा माल बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी पाठवल्या जातात, त्यामध्ये आडते आणि दलालसुद्धा त्यांचं अस्तित्व प्राबल्याने आपल्याला दिसून येतो। म्हणून त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी किमतीला शेतमाल हा ग्रामीण भागातच म्हणजे स्थानिक भागातच विकावा लागतो, त्यामुळे शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही। नंतर आहे उत्पादक स्वरूपाच्या गुंतवणुकीचा अभाव, भारतीय शेतकऱ्यांना अतिशय कमी दराने
भारतीय शेतकऱ्यांना अतिशय कमी दराने परताळा मिळतो, तसेच मोबदलासुद्धा कमी मिळतो. जी काही थोडीफार बचत होते ती बचत सोने आणि दागिने यासारख्या परंपरागत पद्धतीने गुंतविली जाते आणि उत्पादक स्वरूपात गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे कमी प्रमाणामध्ये सुद्धा शेतीचे उत्पादन वाढते. नंतर आहे नैसर्गिक आपत्ती की अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अवर्षण यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीची उत्पादकता कमी राहते. पिकांच्या लागवडीसाठी आणि वाढीसाठी केलेला कोट्यावधी रुपयांचा शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो. तसेच जमिनीची बांधबंदिस्ती न केल्यामुळे जमिनीवरील मातीचा कस किंवा पूल वाहून जाते व जमिनीचा पोत कमी होतो, पर्यायाने उत्पादन कमी होतं. नंतर हे सामाजिक घटक. आता भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्यास सर्वात महत्त्वाचा घटक तो की सामाजिक आणि आर्थिक. आणि शेतकऱ्याच्या शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे सुद्धा लोकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मात्र परंपरावादी असल्यामुळे, जुनं ते सोनं मांडण्याची प्रथा असल्यामुळे ते आधुनिक तंत्राचा स्वीकार करत नाहीत. म्हणून सध्या तरी भारतामध्ये काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वातावरण जरी बदललेलं असलं तरी अजूनही आधुनिक पद्धतीचा स्वीकार करण्यास लोक तयार होत नाही. नंतर आहे पशुधनाचा निकृष्ट दर्जा की भारतातील पशुधनाचा दर्जा हा अतिशय कमी प्रतीचा आहे. अनेक जनावरे हे अशक्त दिसून येतात आणि त्यामुळे जनावरांना गरीब शेतकरी सांभाळत असतात व त्यामुळे शेतकऱ्यांवर त्याचा भार पडतो. कमी दर्जा असल्याची कारणं म्हणजे जनावरांचे कुपोषण आणि जास्त काम, तसेच त्यांना अनेक प्रकारचे आजार असतात आणि त्या वेळच्या वेळी औषधोपचार केले जात नाहीत. त्यांच्या गरजेनुसार त्यांना वैद्यकीय सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जात नाही. म्हणून निकृष्ट पशुधनाचा सुद्धा या ठिकाणी अडचण निर्माण होते. नंतर अधिक उत्पादन देणाऱ्या बी बियाणांचा अभाव. पारंपरिक पद्धतीने बी बियाणांचा वापर केल्यामुळे शेतीमधून मिळणारं पीक हे चांगल्या पद्धतीचं येईलच हे सांगता येत नाही. म्हणून बी बियाणांचा पुरवठा जर कमी असेल तर शेतकरी पारंपरिक पद्धतीची बी बियाणं वापरतात. पर्यायाने सरासरी उत्पादन सुद्धा कमी येतं. नंतर आहे खतांचा वापर कमी. भारतीय शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खतं उपलब्ध होत नाही. रासायनिक खतांचा वापर केला जातो आणि काही खते ही महाग असतात, त्यांच्या किमती जास्त असतात, त्यामुळे त्यांचा वापर कमी प्रमाणात केला जातो. सेंद्रिय खतांची दुर्मिळता दिसून येते आणि त्यांचे वापराचे प्रमाण कमी झाल्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी राहते. तर या ठिकाणी भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं या पद्धतीने दिसून येतात आणि जर उत्पादकता कमी झाली तर त्याचा आर्थिक विकासावर सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.